आम्ही सातत्यानं सांगत होतो की या मुलीवरती काहीतरी दबाव आहे आणि मुलीने पण स्टेटमेंट दिलं होतं की 9 वर्षापासून माझी मैत्री आहे. म्हणजे 21 वय आता त्या मुलीचं आहे. 9 वर्ष जर मागे गेलं तर ती 12 वर्षाची होती. म्हणजे अल्पवयीन मुलींना सुद्धा ही लोक टार्गेट करतायत. त्यांच्या अज्ञानपणाचा म्हणजे 12-13 वर्ष वय म्हणजे त्यांना एवढं काय संज्ञानपण नाही आहे, त्यांच्याकडे एवढं नॉलेज नसतंय आणि त्याचा गैरफायदा घेणं आणि यांना जाळ्यात ओढणं असा प्रकार होतोय. मुलीनं काल कोर्टासमोर भूमिका मांडली की मला आईकडे आणि मामाकडे जायचं आहे. हे खरं तर कौतुकास्पद आहे. पण हे पुणे ग्रामीण पोलीस जे आहेत त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी गेले 10-12 दिवस या प्रकरणासाठी वेळ दिला, मेहनत घेतली, त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे आई वडील आहेत मुलींचे महाराष्ट्रातील त्यांना एवढीच विनंती आहे की आपण या सगळ्याबाबत जागरूक राहणं आवश्यक आहे. आपल्या मुलीची फसवणूक होऊ नये, तिच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये याची आपण काळजी घेणं आवश्यक आहेत. प्रकार आहेत. इंदापूर तालुक्यातच आणखी 4 प्रकार असे आमच्या कानावरती आलेले आहेत. तर आम्ही त्यांच्या आई वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आटपाडी तालुक्यामध्ये मागच्या 2-3 दिवसापूर्वीच एक प्रकरण माझ्या कानावरती असा, तर त्यांच्या आई वडिलांना पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आमचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. बाबत अत्यंत जागरूक राहण्याची आवश्यकता आहे आणि त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये इतकीच आमची भावना आहे.